चांगले मॅच पाहायला मिळलेत. वन साइड म्हणजे एकतर्फा मुकाबला कोणताही पाहायला मिळालेला नाही. सर्व प्लेयर जीवातोड मेहनत करत आहेत. असं वाटत आहे की प्रत्येक टीम फायनल खेळत आहे. याच्यानंतरचा नक्कीच मजगाव प्रीमियर लीग पर्व पहिलं आणि पर्व पहिल्याच्या ट्रॉफीवर सगळ्यांनाच आपलं नाव कोरायचं होतं, पण जे कोणी मेहनती होते ते ठरतायत लास्ट क्वालिफायर. आणि मला वाटतं आतापर्यंत 2 संघ ठरलेत फायनलचे, ते म्हणजे जियाद इमाद 11 आणि सफवान वॅरियर्स. याच्यानंतर होणारा सामना फायनलचा हा 3rd नंबरसाठी होतोय सामना, तो म्हणजे कुणाल फायटर्स आणि थंडरबर्ड्स. कुणाल फायटर्सने टॉस जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. 4:50 ला सामना चालू झालाय, 5:50 ला आणि 5 वाजता 5 वाजून 5 मिनिटांनी संपला पाहिजे. नोंद असेल पंचांनी याची नोंद घ्यायची आहे. मॅच लवकरात लवकर सुरू करणे पंचांना विनंती आहे. पहली गेंद खेल दिया है 1 रन के लिए. इरफान ने अच्छी तरह से खेला 6 रन के लिए. भावेश की अगली गेंद इरफान के लिए. पटकी हुई गेंद, अंपायर का इशारा वाइड बॉल. और अहमद ने 1 बाउंस दिया. भावेश, इरफान उठाकर खेल दिया है. 1 रन डिक्लेयर. 3 बॉल 9 रन. अब तक कुणाल फाइटर्स ने अच्छी गेंदबाजी की थी और थंडरबर्ड्स ने भी अच्छी बैटिंग की है. 3 बॉल 9 रन जो कि पावर प्ले में अच्छे रन माने जाते हैं. भावेश की चौथी गेंद कैफ के लिए कट कर दिया है 1 रन के लिए. सिंगल के साथ स्कोर बढ़ता हुआ 10 रन 4 बॉल. थंडरबर्ड्स के 4 बॉल 10 रन हो चुके हैं. अच्छी बैटिंग का नजारा दिखाते हुए थंडरबर्ड्स के प्लेयर कैफ और इरफान. भावेश जो कल खतरनाक साबित हुए थे आज कुछ खास नहीं कर पा रहे अपने टीम के लिए. हर खिलाड़ी का दिन आता है मगर हर दिन नहीं रहता खिलाड़ी का. बढ़िया शॉट खेल दिया है और वह अच्छी फील्डिंग अपने टीम के लिए. जरूर 3 रन बचाए उन्होंने. आयुब ने बहुत बढ़िया फील्डिंग की. आयुब ने 3 रन बचाए अपनी टीम के लिए. टीम का स्कोर बढ़ता हुआ 5 गेंद 11 रन. इस ओवर की आखिरी गेंद सामना करेंगे कैफ. भावेश बड़ा रनअप दौड़ते हुए कैफ के लिए और उठाकर खेल दिया है प्लेयर उसके नीचे और एक कैच छोड़ा.
सेमीफाइनल में भी ऐसा ही हुआ था, कैच छोड़े थे, फील्ड मिस की थी, इसलिए सेमीफाइनल हारना पड़ा उनको। एक और 12 रन थंडरबर्ड्स। ऑन ड्यूटी अगली ओवर लेकर आ रहे हैं सुजल, मैन फ्रॉम कांदड़वाड़ा। अच्छी रफ्तार, अच्छी बॉलिंग, अच्छी गेंदबाजी की थी सेमीफाइनल में उन्होंने। कुछ और 10-12 रन ज्यादा होते तो शायद सेमीफाइनल का मुकाबला पार कर देते और फाइनल में एंट्री कर देते शायद। सुजल, मैन फ्रॉम कांदड़वाड़ा। कैफ, आगे है कैफ जो कि हार्ड हिटिंग के लिए जाने जाते हैं। बढ़िया शॉट, कारपेट के सहारे खेला है। 1 रन के लिए मैच का स्कोर बढ़ता हुआ 13 रन, 1 बॉल 13 रन। दोनों फाइनलिस्ट को गुजारिश है इनिंग ब्रेक में आप टॉस के लिए आ जाए। बढ़िया शॉट उठाकर खेल दिया है इरफान ने 6 रन के लिए। अच्छी बैटिंग का नजारा दिखाते हुए कैफ और इरफान। अब तक इरफान ने 2 छक्के लगाए हैं। उनका स्कोर 14 रन पर खेल रहे हैं इरफान। बढ़िया गेंद, पटकी हुई गेंद, डॉट डिलीवरी। 3 बॉल 19 रन। 3 चेंडूनंतर 19 धावा पाहायला मिळतात आपल्याला या ठिकाणी। चौथा चेंडू निर्धाव होतोय। मजगाव प्रीमियर लीग पर्व पहिलं एक खूप सुंदर असं सामने खेळवले गेलेत। दिवस दुसरा। डॉट बॉल, ठीक। 2 रह गए। शेवटचे 2 चेंडू शिल्लक। 4 बॉल 19 रन। इरफान आणि सुजल झेलचा अपील आहे आणि झेल घेतलाय एसटी रक्षकाने। अंपायरचा इशारा आउट। अहमद ने डिसीजन दिया है। थँक्यू डीजे। खूप सुंदर असं या ठिकाणी सामने होत आहेत। आपण पाहतोय आतापर्यंत संघाची वाढती धावसंख्या पोहोचली आहे ती म्हणजे 19 रनांवर। दोन्ही फायनलिस्ट सफवान वॉरियर्स आणि जिहाद इमाद 11 यांना विनंती आहे की इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी कमेंट्री बॉक्स कडे यायचं आहे। थर्ड प्राइज साठी हा सामना चालू आहे। थंडरबर्ड्स वर्सेस कुणाल फाइटर्स। अब्रारसाठी सुजल, बघूया काय करतोय सुजल। ऑस्ट्राइक बल्लेबाज अब्रार। पुन्हा एकदा पंचांचा कौल येतोय आमच्याकडे।
तर तर आताच आयोजकांकडून आपल्याकडे मोठी अनाउन्समेंट झाले. पुढच्या वर्षी 1 जानेवारीला जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात MPL होईल आणि MPL साठी पहिलं पारितोषिक असेल 50,000 आणि आकर्षक ट्रॉफी आणि सेकंड 25,000चं पारितोषिक असेल आणि थर्ड 15 आणि फोर्थ सुद्धा 15,000च्या आणि आकर्षक ट्रॉफ्या. ऑनरला 5,000 रुपये भरायचे आहेत प्रवेश फी, सॉरी 10,000 भरायचे आहेत आणि 500 रुपये पर प्लेयर भरायचे आहेत. त्यामध्ये तुम्हाला टी शर्ट आणि ट्रॅक मिळेल, याची नोंद घ्यावी. आणि त्यामध्ये पूर्ण मसला आणि तळा तालुक्याचे खेळाडू असतील आणि आपल्यातून फटका आपल्याला ऑन पिच पाहायला मिळतोय. कैफच्या बॅटमधून षटकार. इरफान आउट झाला आणि कैफ अपना रंग दिखाते हुए गगनचुंबी छक्के लगाते हुए कैफ शायद सेमीफाइनल में उनका बल्ला खामोश रहा, मगर उनका गुस्सा फिर से एक बार निकालते हुए कुणाल फाइटर्स की तरफ और अंपायर का इशारा 6 रन. आतापर्यंत मला वाटतं थंडरबर्ड्स संघाची धावसंख्या पोहोचली, त्यामध्ये 31 रनांवर शतक चालू आहे. ते म्हणजे 3रा आणि 2 चेंडू पूर्ण झालेत. अजून सुद्धा 4 चेंडू शिल्लक आहेत 3ऱ्या षटकातील. बघूया किती धावा काढतात. कैफ सारखा नामी बल्लेबाज अजून सुद्धा ऑन पिच आहे. कुणाल फाइटर जिस तरह से पहले दिन खेली वैसा नजारा कुणाल फाइटर की तरफ से देखने नहीं मिल रहा है अब तक. जो कुणाल फाइटर कल दिखी थी वो आज नहीं दिख रही है. और ये बढ़िया कैच कीपर की तरफ, कीपर के दस्तानों में इमरान ने अच्छी कैच ली. डीजे अगले बल्लेबाज गनी, जो एक ऑलराउंडर परफॉर्मेंस दिखाते हुए गनी, जो छोटू के नाम से मशहूर है, अगली गेंद का सामना करेंगे. 3रा षटकातील अगली गेंद गनी के लिए और उठाकर खेल दिया है. बढ़िया शॉट, प्लेयर नीचे आते हुए और बढ़िया कैच. आयुब ने अच्छी फील्डिंग का नजारा दिखा दिए. आर्यन हैट्रिक पे है अभी. आर्यन का सामना करने के लिए अगले बल्लेबाज आए हैं नादिर, मैन फ्रॉम मसगांव, जो कि अपनी अच्छी यॉर्कर की वजह से जाने जाते हैं. नादिर
आर्यन आता हॅट्रिक साठी आहे. जर का या चेंडूमध्ये त्याने विकेट घेतला तर त्याला हॅट्रिक मिळेल. तर पुढील बॅट्समन आहे नादिर. खूप सुंदर असे यष्टीरक्षक करताना त्यामध्ये धावीर क्रिकेट संघाचा हा खेळाडू मॅन फ्रॉम कुडे. शेवटचा चेंडू असेल. अगर अयूब डाई मार के कैच पकड़ता है तो अल्तमाश गोटेकर की तरफ से 500 रुपए का इनाम आया है अयूब के लिए. या ठिकाणी तिसरा ओव्हर समाप्त होतोय. संघाची वाढती धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 32 रनांवर. शेवटचं शतक बाकी आहे. बघूया कोण हातलतय. धावीर फायटर्स जेवढा उत्साह त्यांचा काल होता तेवढा उत्साह आज टीम मध्ये दिसत नाही आणि त्यांचा संघमालक जानू खाडे हे सुद्धा आता मैदानात दिसत नाहीत. आजपर्यंत आहेत आमच्या बाजूलाच बसलेत. मला वाटतं त्यांचा डान्स आम्हाला दिसत नाहीये. 32 नाराज झाले थोडेसे ते. अयूब अगर आवाज सुनाई दे रही है, अगर आप डाई मार के कैच पकड़ते हो, आपके पास 6 गेंद है, आपको अल्तमाश गोटेकर की तरफ से 500 रुपए का इनाम आया है अयूब. और ये इनाम दाहिम के लिए भी है. दाहिम अगर तर लवकरच आपला सामना चालू करायचा आहे. विनंती असेल आपल्याकडे वेळ नाहीये. इम्रान मॅन फ्रॉम कुडे सामना करतील. अब्रारनी मोठा फटका मारलाय. बघूया किती रन येतात या फटक्यामधून. गचाळ क्षेत्ररक्षण धावीर फायटर्स संघाचं त्या ठिकाणी. कुणाल फायटर्स संघाचं. आणि या 2 धाव्यानंतर संघाची वाढती धावसंख्या पोहोचते 34 रनांवर. पुन्हा एकदा अब्रार. इम्रान बॉल घेऊन धावत आलेत अब्रार साठी. लेगच्या दिशेने ढकललाय चेंडू. बघूया चेंडू मधून किती धावा येतात. बॉल जातोय खरखडत सीमा रेषा पार. रन येतात 4. डीजे तर अहमद पंच खरोखर तुमचे ठुमके आम्हाला आवडलेत. खूप सुंदर असं तुम्ही ठुमके देताय. ऑफर वाढत आहे. इब्राहिम, दाइम और अयूब तीनों को अगर वो डाई मार के कैच पकड़ते हैं तो अल्तमाश गोटेकर की तरफ से 1000 रुपए का इनाम आता है. एक रन के साथ स्कोर बढ़ता हुआ 39 रन. 39 रनावर खेळताय ते म्हणजे थंडरबर्ड्स. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत शेवटच्या षटकातील. आतापर्यंत 39 धावांचा डोंगर रचलाय तो म्हणजे थंडरबर्ड्स संघाने. खूप सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते ती म्हणजे इम्रान मॅन फ्रॉम कुडे. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. आतापर्यंत धाव संख्या पोहोचली ती म्हणजे 40 रनांवर. खूप सुंदर अशी फलंदाजी पाहायला मिळाली आपल्याला थंडरबर्ड्स. परंतु काही दिम्यागत्याने 1-2 नी रन येतात. आतिषबाजी पाहिजे होती चौकार आणि षटकारची. काहीतरी मजा आली ती. प्रेक्षक आणि मान्यवर तुमच्या षटकार आणि चौकारची वाट पाहतात. काहीसा तोच प्रयत्न परंतु बॉल समजला नाहीये इम्रानला. 22 का 1 रन के साथ स्कोर बढ़ता हुआ 41 रन. आतापर्यंत धावसंख्या आले ती म्हणजे 41. शेवटचा चेंडू आहे नादिर. पुन्हा एकदा सामना करतील नादिर इम्रान यांचा. नादिर ने अगर छक्का मारा तो काशिफ की तरफ से 600 रुपए का इनाम आता हुआ. मगर
और दाइम ने अच्छी कैच ली मगर डाई नहीं मारा। अंपायर आप डांस नहीं कर सकते। डांसिंग एम्पर। अहमद 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 आप डांस नहीं कर सकते। हमने देखे अहमद संघाची आतापर्यंत वाढती धावसंख्या पोहोचली ती म्हणजे 41 विजयासाठी 42 रनांची गरज असणार आहे। 24 चेंडू 42 धावा काढाव्या लागतील ते म्हणजे कुणाल फायटर्स कडे जर का थर्ड प्राइजची ट्रॉफी आणि प्राइज जिंकायची असेल तर आपल्याला 42 रन 24 बॉल मध्ये काढावे लागतील। आणि पुढील मला वाटतं जे संघ आहे थंडरबर्ड्स यांना त्यांना रोखावं लागेल जर का ट्रॉफी जिंकायची असेल तर। जिहाद इमाद 11 आणि सफवान वॉरियर्स कॅप्टन थंडरबर्ड्स सर्व खेळाडूंना विनंती असेल लगेचच आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे। आपलं क्षेत्ररक्षण लावल्या आमच्याकडे टाइम नोंद असेल। तर 20 मिनिटात आपले 4 ओव्हर खेळवायचे आहेत नोंद असावी। थंडरबर्ड्स कैप्टन आपको रिक्वेस्ट की जाती है कि जल्द से जल्द फील्ड सजाए, फाइनल होने वाला है बाद में। रिजवान पठान आप कमेंट्री बॉक्स की तरफ आए। रिजवान पठान थंडरबर्ड्स खेळाडूंना विनंती असेल पंच अहमद लगेच क्षेत्ररक्षण लावायला सांगायचं आहे। अहमद आणि महमूद अहमद लगेचच आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायला सांगायचं आहे। जास्त वेळ आपली टीम मीटिंग घेऊ नये। कुणाल फाइटर्स बैट्समैन पाटवा अगर थर्ड प्राइज जीतना है तो कुणाल फाइटर्स को 24 गेंदों में 42 रन निकालने होंगे, जोड़ने होंगे। और थर्ड प्राइज अगर थंडरबर्ड्स को जीतना है तो 41 रन के अंदर ही रोकना होगा। देखते थर्ड प्राइज पे किसका नाम आएगा, थंडरबर्ड्स या कुणाल फाइटर्स। मला माहिती आहे थंडरबर्ड्स कडून पहिले गोलंदाजी कॅफच असणार आणि कॅफने आपला 2 दिवसात जलवा दाखवलाय। आता सुद्धा थर्ड प्राइज साठी ते जलवा दाखवतील। बघूया किती धावसंख्या कमी नाही देत आहेत। पुन्हा इम्रान आणि आर्यन आलेत सलामीवीर जोडी। और आर्यन असणार आहे स्ट्राइक आणि नॉन स्ट्राइक आहेत इम्रान। बघूया आणि कॅफ त्यांना गोलंदाजी करतील। पहिला चेंडू असेल तो म्हणजे आर्यन साठी। आर्यन कुणाल फाइटर्स संघाकडे खेळाडू आहे। रिजवान पठाण कुठे असतील त्यांनी मायक्रोफोनची भेट घ्यावी। लेगच्या दिशेने ढकललेला चेंडू आर्यनच्या बॅट मधून आणि 1 रन होतोय या ठिकाणी। पुन्हा दुसरा चेंडू इम्रान साठी कैफचा। बघूया इम्रान काय रन जोडतो आपल्या संघासाठी। कैफला रोखावं लागेल आणि इम्रानला तोडावं लागेल। पुन्हा 1 धाव, 2 चेंडू नंतर 2 धावा। पुन्हा एकदा आर्यन त्यांना चेंडू फेकतील कैफ यांचा तिसरा चेंडू। मोठा फटका ग्राउंडला दुखापत करत जाणारा हा चेंडू थेट क्षेत्ररक्षकाच्या हातात। पुन्हा एकदा 1 धाव
एका दुकानी मजा येत नाहीये प्रेक्षकांना सुद्धा मजा द्यायची आहे. इम्रान, मोठे फटके खेळावे लागतील जर का तुम्हाला 3rd नंबरचं प्राइज जिंकायचं असेल तर. पुन्हा एकदा चौथा चेंडू, मोठा प्रयत्न आहे, बघूया किती रन येत आहेत. 1 बाउन्स, सीमारेषा पार, रन येतील 4. डीजे चार चेंडू मध्ये संघाची वाढती धावसंख्या पोहोचली ती म्हणजे 7 रनांवर. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. ऑन स्ट्राइक बल्लेबाज इम्रान. कैफ यांचा चेंडू, पुन्हा एकदा मोठा प्रयत्न आहे, 6 रन. डीजे तर मला वाटतं मैदानाच्या बाहेर कॅच पकडलाय. 50 रुपयाचे मानकरी ठरलेत. मुस्तफा गोटेकर यांनी त्यांना 50 रुपयाचं पारितोषिक देऊन त्यांना गौरवायचं आहे. कोण आहे हो सामने आ जाए. श्रेयस धाळवे यांनी हा कॅच पकडलाय मैदानाच्या बाहेर. काय बोलतात, ओव्हर समाप्त झालाय. एका ओव्हरनंतर संघाची वाढती धावसंख्या पोहोचली ती म्हणजे 14 रनांवर. 14 रन. 14 सांगायचं का, 3 बॉल 3 सिंगल. ऐकून घ्या, 3 बॉल 3 सिंगल, चौका छक्का सिंगल. समीर पठाण. नेक्स्ट बॉलर नादिर. अपने टीम के लिए कुछ खास करके दिखाना होगा. तर आयोजकांकडून आलेली विशेष सूचना, फायनलिस्ट 2 संघ आहेत यांच्यासाठी आहे की त्यांनी लाईन अप करून पिचच्या दोन्ही साईडला उभं राहायचं. आलेले मान्यवर त्यांची भेट घेतील, त्यानंतर देशाचं राष्ट्रगीत होईल. याची नोंद असेल दोन्ही फायनलिस्ट संघाला आणि तिथेच टॉस होईल. नादिर, आपको बड़े इनाम का ऑफर आया है. अगर आप हैट्रिक लेते हो तो मुस्तफा की तरफ से 2000 का इनाम आया है. नादिर, कुछ कमाल करो आप. यहाँ पे नादिर का कमाल नहीं, इमरान का कमाल दिख रहा है. और चेंडू जाए सीमा रेषा बार, रणनीतिक षटकार 6. थँक्यू डीजे. तर आतापर्यंत धावसंख्या पोहोचली ती म्हणजे 20 रनांवर. दुसऱ्या षटकातील 2 चेंडू झालेत. हा तिसरा चेंडू प्रगतीवर होता. तर 3 चेंडू पूर्ण संघाची वाढती धावसंख्या झाली ती म्हणजे 20. पुन्हा एकदा इम्रान. कॅमेरामॅन फोकस करो. 50 रुपयाचे मानकरी उभे राहिले तिथे. बाहेर कॅच पकडला होता बारक्यानी. मजगाव प्रीमियर लीग मध्ये खूप चांगलं देखावा पाहायला मिळत आहे. चौथा चेंडू पुन्हा एकदा झेल होऊ शकतो. गचाळ क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी थंडरबर्ड्स संघाकडून. फायनल होण्यापूर्वी राष्ट्रगीत म्हणजे देशाचा अभिमान इथे पाहायला मिळतोय. आणि दोन्ही फायनलिस्टला विनंती आहे की लाईन अप करून पिचवर जायचं आहे. हा मॅच संपल्यानंतर राष्ट्रगीत होणार आहे, तिथेच टॉस होणार आहे. टॉस झाल्यावर मॅच होईल, राष्ट्रगीत झाल्यावर मॅच होईल. वाईड बॉल, वाईडच्या स्वरूपात अतिरिक्त धाव मिळेल आणि या अतिरिक्त धावेनंतर संघाची वाढती धावसंख्या पोहोचली ती म्हणजे 22 रनांवर. सफवान वॉरियर्स आणि जिहाद इमाद 11
आपल्याला विनंती आहे की आपण आपली जागा घ्यावी. मजगाव तर पुढील सूचना आहे. मजगाव प्रीमियर लीग पर्व दुसरे प्रथम क्रमांकासाठी असणार आहेत 50,000 रुपये आणि आकर्षक ट्रॉफी. द्वितीय क्रमांकासाठी असणार आहेत 25,000 आकर्षक ट्रॉफी. तृतीय क्रमांकासाठी असतील 15,000 रुपये आणि चतुर्थ क्रमांकासाठी सुद्धा असतील 15 आणि आकर्षक ट्रॉफी. संघ मालक कोण असेल तर त्यांनी 10,000 रुपये भरायचे आणि संघ तयार करायचा आणि इंडियातला कुठलाही खेळाडू आणून खेळवू शकता. एक आयकॉन इंडियातला कुठलाही आणू शकता आणि आपला जर एका खेळाडूचा प्रवेश निश्चित करायचा असेल तर 500 रुपये आपल्याला टी शर्ट आणि ट्रॅक मिळेल. त्याच्यावर मजगाव प्रीमियर लीगचं नाव असेल आणि चौकार जातोय ऑन मैदान आणि या चौकार आतापर्यंत धावसंख्या झाली ती म्हणजे 27. 12 बॉल मध्ये 15 रनांची गरज आहे कुणाल. आणि थंडरबर्डला जर का मॅच जिंकायची असेल तर रोकावं लागेल 15 रनांपासून. आणि सलामी जोडीच आपण पाहतोय कुणाल वॅरियर्स संघाची. अजून सुद्धा मोठा प्लेसमेंट आहे. तेवढा क्षेत्ररक्षक सुद्धा उभा आहे. त्यांनी चांगलंच क्षेत्ररक्षण केले त्या ठिकाणी. एकच धाव मिळेल आणि एक धावेनंतर संघाची वाढती धावसंख्या आहे ती म्हणजे 28. दुसरा चेंडू सामना करतील इम्रान आणि बघूया इम्रान किती फटका जोराचा आहे. बॉल थेट जाईल. फिल्डर ऑन आहे आणि गचाल क्षेत्ररक्षण कॅच झालाय मिस. 2 धावा या चेंडूच्या आणि या 2 धावांनंतर संघाची वाढती धावसंख्या पोहोचते 30 रनांवर. 10 चेंडूमध्ये 12 रनांची गरज. मला वाटतं इम्रानचा कॅच जर पकडला असता तर थंडरबर्ड कडे कुठेतरी मॅच वळली असती, परंतु कॅच सोडली म्हणजे मॅच सोडला असं मला असं वाटतंय. पुन्हा एकदा मोठा फटका आहे. झेल होऊ शकतो. कॅप आहे खाली आणि तेवढा चांगला प्रयत्न आणि कॅच सुद्धा सुंदर. डीजे 9 चेंडूमध्ये 12 रनांची गरज. बघूया 12 रन जर का थांबवायचे असतील तर कैफ सारखी फिल्डिंग करावी लागेल आणि 12 रन जर मारायचं झालं तर कुणाल फायटर्स यांना इम्रान सारखी बॅटिंग करावी लागेल. तर पुढील बॅट्समन संघ मालकाचे मला वाटतं चिरंजीव आहेत भावेश. जर का भावेशने ही मॅच जिंकवली, तृतीय क्रमांकावरून घेऊन गेले तर त्यांचे संघ मालक जानू खाडे यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक आहे. जर का ही मॅच जिंकवली तर पूर्ण संघाला 2000 रुपये पारितोषिक भावेश साठी. बघूया भावेश आव्हान स्वीकारतोय का. तर भावेश साठी 2000 लागले पारितोषिक आणि भावेश सुद्धा तेवढ्या जोश मध्ये खेळतोय. एक धाव पूर्ण. तर बंदर काटेचे आमचे मुख्याध्यापक देशमुख सरांचं या ठिकाणी आगमन झाले. त्यांना आम्ही विराजमान होण्याची विनंती करू आणि हा सामना झाला की त्यांचा सत्कार घेऊ. शेवटचे 2 चेंडू शिल्लक तिसऱ्या षटकातील. तर निर्धाव चेंडू होतोय. 7 चेंडू मध्ये 10 रनांची गरज. बघूया आव्हान पेलवते का कुणाल फायटर्स की आव्हान रोखवते ते म्हणजे थंडरबर्ड्स मजगाव.
एक तामाण्यातील संघ मालक आणि एक मजगाव मधील संघ मालक. बघूया कुठे जाते ट्रॉफी तृतीय क्रमांकाची. पुन्हा एकदा ग्राउंडला दुखापत करत बॉल जातोय सीमा रेषा पार. रणनीतील 4 डीजे. तर आपण खाडे साहेबांचा डान्स बघताय ते संघ मालक आहेत. त्यांचा आनंद गगनात मावेना असा त्यांचा आनंद. 6 चेंडूमध्ये 6 रनांची गरज. बघूया हे आव्हान पेलवतायत की त्यांचं आव्हान रोखतायत थंडरबर्ड्स. रिजवान पठाण मायक्रोफोनची भेट घ्यायची आहे. सहा चेंडू 6 धाव. बघूया प्रणव संघ मालकाचे ते चिरंजीव आहेतच. नक्कीच संघ विजयाकडे घेऊन जातील. आणि बॉलर आहेत शाहिद मॅन फ्रॉम कुडे. तर शाहिदचा पहिला चेंडू प्रणव साठी आणि भावेशने मोठा फटका खेळला आणि चेंडू जाय सीमा रेषा पार. रणनीतील 6 आणि विजय संघ झालाय तो म्हणजे कुणाल. आणि कॅमेरामॅनने इकडे फोकस करायचा आहे.